मोरेश्वर भोंडेने दुसऱ्या एखादा टीका आम्ही म्हणत होतो आमचा ताकदवर पोरगा होता आमचा जो तिथं निवडून आलाय तो ऐन वेळेला त्याला दिला म्हणून तो शिवसेनेत गेला तर शिवसेनेचं पॅनल आलं त्याच्यामुळे शिवसेनेचं पॅनल आलं त्या मिसेसला 20,000 मतं पडली. त्यामुळं आमच्या ह्या चुका झाल्यात ना जसं नानांनी केलेली चूक मोरेश्वरांनी केलेली चूक अण्णांनी जसं लक्ष द्यायला पाहिलं होतं विलास लांडेंनी जसं लक्ष द्यायला पाहिलं होतं अजित गव्हाणेंनी जसं लक्ष द्यायला पाहिलं होतं किंवा मी पण अडकलो माझ्या कामामध्ये पण मी जेवढं मला पॉसिबल होतं तेवढं मी तरी फिरकत होतो आनंदनगरला येऊन गेलो दापोडीला गेलो तिथं पाहिलं असं मी मला जेवढं जमत होतं तेवढं मी मदत करत होतो. परंतु मग बाकीच्यांनी जी ताकद द्यायला पाहिजे बाकीच्यांनी जो उहापोह केला पाहिजे होता जो भ्रष्टाचाराविरुद्ध ओढायला पाहिजे होतं ते काय केलं नाही आणि अवधी कमी मिळाल्यामुळे असं वाटत होतं की आता काहीतरी बदल होईल आणि तेवढ्या निवडणुका झाल्या. आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आता तुम्हाला बोलताना आता काहींनी सांगितलं की योगेश बोलचे इथं दारूचा पूर येतो आता पूर तर आम्ही तर पाहिला नाही कधी पूर तो पण आता ह्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा खर्च केला गेला कुठं 8,000 कुठं 10,000 अशा मतांना भाव फुटले पैसे दिलेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडं असलेली त्यांची सत्ता त्यांच्याकडं असणारं पोलिसाचं त्यांना मिळालेली मदत त्यांच्याकडं आर्थिक मदत ह्या त्या गोष्टी पण त्याला कारणीभूत ठरल्या.